Good morning, children. Yes. Now, आता कुठला क्लास आहे आपला? मराठी. येस. आणि आज आपण काय शिकणार आहोत माहिती? एक कविता. येस. तुम्हाला काय करायचं? ऐकायचं आहे आणि म्हणायचं आहे. आगगाडी. कोणती कविता शिकणार आहोत आज आपण? आगगाडी. ट्रेन को मराठी में क्या बोलते? आगगाडी. येस. तर पहिल्यांदा मी शब्द वाचू. यस. झुक झुक गाड़ी. आपको मेरे पीछे ही बोलना है. यस. झुक झुक गाडी घरांची माळ. झुक झुक गाडी घरांची माळ. चालती फिरती अजब चाळ. चालती फिरती अजब चाळ. येस. परत एकदा म्हणते मी. झुक झुक गाडी. झुक झुक गाडी घरांची माळ. चालती फिरती अजब चाळ. झुकझुक गाडी ही काय आहे? घरांची माळ आहे. आणि चालती फिरती अजब चाळ आहे. चाळ म्हणजे माहिती आहे तुम्हाला? जी मुंबईसारख्या ठिकाणी असे खूप सारे घरं एकत्र असतात. हां, तर तिथं काय म्हणतात त्याला? चाळ. खूप एकच घरं असतात सगळे एकत्र. जसं आपली अपार्टमेंट असते तशा स्टाईलमध्ये तिथं घरं असतात. छोटे 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 रूम्स असतात. हां, त्याला काय म्हणतात? चाळ. येस. झुक झुक गाडी घरांची माळ. ये घरांची माळ ही ट्रेन के डिब्बे होते ना, उसको क्या बोला है? झुक झुक गाडी घरांची माळ. चालती फिरती अजब चाळ. बरोबर. दुसरं. धावत जाते गावोगाव. यस. अलग अलग गांव में जाती है. हुंदडत राहते हुंदडत फिरते गावन गाव. ट्रेन तो जाएगी. ट्रेन तो चलती फिरती रहती है. वो एक गांव से दूसरे गांव से तीसरे गांव. यस. तो क्या बोला है उसके लिए? धावत जाते गावोगाव. हुंदडत फिरते गावन गाव. यस. नेक्स्ट. पाऊस वाऱ्याची नसे भीती वादळ मोठ वाटेत वादळ असो किती. ट्रेन को कभी डर लगता है क्या? पाऊस, रेन है ना, और स्ट्रॉन्ग है ना, वादळ याची भीती कधीच नाही वाटत रेल्वेला, ट्रेनला. और क्या वर्ड है? आगगाडी. मराठीत काय म्हणतात? आगगाडी. पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती. है ना. आगगाडीला कधी भीती वाटते का? पाऊस, वारं, वादळ है ना, तरी पण ती चालतच राहते. तिला न अडवी नदी पहाड. तिला न अडवी नदी पहाड. टाटा म्हणते झाडन झाड. येस. तिला कधी कोण अडवतं का? नाही. नदी असू दे, है ना, पहाड़ असू दे, है ना, पहाड़ नदी, वहाँ से भी रास्ता निकल आता है ना. नदी के ऊपर से भी पुल बना होता है, वहाँ से भी ट्रेन जाती. ऐसे तो कभी नहीं होता कि नदी बह रही इसलिए ट्रेन रुकी. नहीं, ट्रेन के ऊपर से पुल बांधा होता है ना, नदी के ऊपर से. यस. टाटा म्हणते झाडन झाड. हम लोग चलते हैं तो देखा होगा ट्रेन में से कि पेड़ भी अपने साथ चल रहे ऐसे लगता है ना. बघितलं ना. टाटा म्हणते झाडन झाड. यस. छंद म्हणा की उद्योग खरा. छंद म्हणा की उद्योग खरा. सर्वांना पोचवी घरा घरा. सबको ही घर घर में आगगाडी क्या करती है? पहुंचा देती है. यस. अभी हम लोग पोएम बोले. झुक झुक गाडी घरांची माळ. झुक झुक गाडी घरांची माळ. चालती फिरती अजब चाळ. झुक झुक गाडी. यस. झुक झुक गाडी घरांची माळ. चालती फिरती अजब चाळ. धावत जाते गावन गाव. हुंदडत फिरते गावन गाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती
वादळ असो किती, वाटेत वादळ असो किती, तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड, टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा. येस. आणि ही कविता कुणाची आहे? शंकर विटणकर. कुणाची आहे? शंकर विटणकर. येस. कुणाची आहे ही कविता? शंकर विटणकर यांची. येस. तुम्हाला कळलं? आगगाडी. येस. चित्र बघा आगगाडीचं. येस. कळतंय तुम्हाला आगगाडी? येस. तुम्हाला हे काय करायचे आहे? कविता लर्न करायची आहे. येस. तुम्हाला ही कविता लर्न करायची आहे आणि त्याचा व्हिडिओ बनवून मला तुम्ही काय करायचं आहे? सेंड करायची आहे. ओके. आणि तुम्हाला काय काढायचं आहे? आगगाडीचं चित्र काढायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे? आगगाडीचं चित्र काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आगगाडी मीन्स ट्रेन, लंबे लंबे सफर तक जाती है ना, बहुत सारे वो तो घर की तरह बना होता है ना. जसं कवी म्हणतो की झुक गाडी घरांची माळ है ना. त्याला काय म्हणतंय? घरांची माळ. ही काय आहे? घरांची माळ आहे. एकामागे एक डबा असतो है ना. चालती फिरती ती एक अजब चाळ असते. आपण बघा प्रवासाला गेलो की रेल्वेमध्ये बसतो है ना, तिथेच जेवतो, तिथेच आंघोळ वगैरे करायला पण आपल्याला असतं, सगळ्या गोष्टी असतात. म्हणून कवितेला काय म्हणतो? घरांची चाळ आहे ती. येस. समजते तुम्हाला? चालती फिरती घर आहे ती, धावत जाते गावों गाव, हर गाव में जाती है ना ट्रेन. बहुत सारे ट्रेन कुठं कुठं जाती? अलग अलग गावात, वेगवेगळ्या गावांमध्ये जाती है ना. दिल्ली टू कन्याकुमारी, कुठून कुठून ट्रेन जाती है ना. खूप खूप छोटे छोटे गावांमध्ये सुद्धा आगगाडी जाते. येस. म्हणून कवी काय म्हणतो? धावत जाते गाव न गाव, हुंदडत फिरते गाव न गाव, तिला पाऊस वाऱ्याची भीती वाटत नाही. वाटेत वादळ असो किती, वाटेत वादळ असो, पाऊस असो, तरी पण ट्रेन काय करते? घाबरत नाही बिलकुल, चालतच राहते. असं कधी होतं का? पाऊस आला, ट्रेन थांबली, ट्रेन घाबरली, पाऊस आला म्हणून, वारं खूप सुटलंय म्हणून ट्रेन कधी थांबते का? नाही. बरोबर. तर ट्रेन काय करते? चालतच राहते. म्हणून कवी म्हणतो पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ किती असो. म्हणजे वाटेत किती वादळ असू दे, वारा असू दे, पाऊस असू दे, पण ट्रेन काय असते? चालतच जाते. बरोबर. नेक्स्ट. तिला न अडवी नदी कितनी भी बड़ी लंबी नदी हो, पहाड़ हो, तो भी कभी ट्रेन रुकती है क्या? नहीं, उसको कोई रोकता भी नहीं, वो वैसे ही चलती जाती है. और उसको टाटा मीन्स हम लोग बाय बाय करते हैं. टाटा म्हणते झाडन झाड. सगळे झाड तिला काय करत असतात? आगगाडीला टाटा बाय बाय करत असतात. छंद म्हणा की उद्योग खरा, ते तर त्याचं काम आहे. आगगाडीचं काम काय आहे? की ज्या प्रवासाला जिथं उतरायचं आहे किंवा ज्या प्रवासाला जिथं चढायचं आहे तिथं तो घेतं चढून आणि तिथे उतरतो सुद्धा. म्हणून त्याला काय म्हणतात? सर्वांना पोचवतो घरोघरी. येस. ते तर तिचा उद्योग आहे. समजली तुम्हाला कविता? तर तुम्हाला काय करायचं आहे? ही कविता पाठ करायची आहे. येस. ओके. तुम्हाला ही कविता पाठ करायची आहे, चांगली आणि सुरात म्हणायची पण आहे. ओके चिल्ड्रन, and do it your homework and send it to me. Thank you.